आपण लागवडीपासून मार्गदर्शन घेतलेलं आहे. हो. झाड लागवडीपासून तुमच्यासोबत बोललं का? बोललं म्हणजे रोज त्याच्यामध्ये रिझल्ट वेगवेगळा दिसतो आणि बदल दिसतो आणि दिवसातून आम्ही 3-4 वेळेस ते झाडांना भेटण्यासाठी येतो अक्षरशः. प्लॉट मध्ये दिवसाला 3 दिवस झाडं आमच्या संग जणू काही बोलतच कंटिन्यू आणि त्या प्लॉट मधून बाहेर जावं असं वाटत नाही. म्हणजे इतकं हा एक सुंदर चमत्कारच म्हणायचा. चमत्कारच आहे. म्हणजे रोज बदल जाणार. आजचं मागचं फक्त एक कारण आहे, रोज जे होणारे बदल आहे ते जे आपल्याला सांगतंय, आज मला अपटेक झालोय, मला फुलकळी निघाली, मला फुटवे निघाले आणि ते अतिशय सुंदर पद्धतीने निघाल्यामुळं आपलं मन तिथं रमतं. मन रमतंय म्हणून आज प्लॉट पण व्यवस्थित आहे. एकंदरीत तुम्हाला जे काही मार्गदर्शन घेतलं तुम्ही, आता ते कसं वाटलं? मार्गदर्शन एकदम व्यवस्थित. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ॲग्रिकॉस खुशाल सोनवणे. आज चमत्काराला नमस्कार बघण्यासाठी मी आलेलो आहे अहिल्यानगर येथील. भाऊ नमस्कार. आपलं नाव काय? प्रकाश मच्छिंद्र मरकट, कंपोस्ट गायगावणे, तालुका शेवगाव, जिल्हा अहिल्यानगर. त्याचं कारण असं आहे, मी 2013 पासून काम करतो. हा बरोबर. तर माझा थोडा अनुभव आहे. पण काय व्हायचं, आता 12 एकसर सोडायचं, आता तुमच्या याच्यानुसार 2 किलो सोडायचं, 2.5 किलो सोडायचं, आम्ही 5-5 किलो सोडायचो ना. 13-40, 13, 0-52-34, आम्ही 25-25 किलो बॅग आणायचो. आज तुम्ही 2-3 किलोवर तीच एकदा दिली, एक ग्रेड एकदा दिली, पुन्हा ती ग्रेड नाही ना, पुन्हा ती ग्रेड रिपीट झाली नाही. आणि त्यामुळं आमच्याकडून ते फुल ड्रॉपिंग होणं, झाड स्ट्रेस मध्ये जाणं, हा प्रकार होत होता. हे प्रकार घडले, त्यामुळे मग अतिवापर होतो. मग मला ती कुठंतरी असं वाटायला लागलं, मस्त आपण 10-12 वर्ष आपला बी अनुभव आहे, पण कुठंतरी थोडं तज्ञ असावा म्हणून मग मी तुमच्या युट्यूबला व्हिडिओ बघून मग तुम्हाला मी सर्च केलं आणि मग तुम्हाला संपर्क करून मग तुमच्याकडे मी प्लॉट तो त्या ठिकाणी बुक केला. आणि आज तुम्ही समाधानी? आज समाधानकारक म्हणजे एका झाडाला किती बंच आले, एवढं जर सेटिंग झालंय तर खूपच म्हणजे ऍव्हरेज पण निघाल. दुसरी गोष्ट, जे काही फुलकळीचे ऍप्लिकेशन आहे ते जाऊन फक्त आता 2 दिवस झाले आणि अजून तर 8 दिवसात चमत्काराला नमस्कार 100% पाहायला मिळत. आणि प्लॉटवर जे काही, आता मी इथून तिथून आलो, समजा मनमाड पासून इथपर्यंत आलेलो आहे, आज काही 200-300 किलोमीटरचा प्रवास आहे. या प्रवासामध्ये मला सगळे व्हायरसचे प्लॉट दिसले, पण हा एवढ्या टेम्परेचरला अतिशय सुंदर प्लॉट आहे. एकदम त्याला काळो की म्हणजे एकदम हिरवागार सतेज असा प्लॉट वाटतोय ना, एकदम फ्रेश वाटतोय. तर शेतकरी मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं आपण लागवडीपासून मार्गदर्शन दिलंय आणि आता ते 2 टप्प्यात व्हिडिओ आपण टाकणार आहे. पूर्ण तुम्ही व्हिडिओ बघा आणि तुम्हाला जर हे मार्गदर्शन योग्य वाटत असेल तर 100% प्लॉट रजिस्टर करा. आता जे काही स्प्रे नियोजन हे सगळं नियोजन आपण ते दुसऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू. त्याकरता आपलं कृषी तज्ञ शेती सल्लागार YouTube चॅनल आहे, त्या चॅनलवर जाऊन पूर्ण व्हिडिओ बघा. धन्यवाद भाऊ, धन्यवाद.